भारतीय राज्यघटनेच्या आधारावर आज 6 दिवसापासून सूत्रपाडा पुण्यनगरीमध्ये अतुलदादा देवरे यांचे अखंड आमरण उपोषण चालू आहे. पहिल्या दिवशी जिल्ह्याचे आयुक्त उपविभागीय आयुक्तांनी दखल घेतली. त्यांनी शासनाला माझं पत्र पाठवलं, परंतु संविधान मान्य नसताना शासन त्यांनी 6 दिवसापासून आम्हाला दखल घेतलेली नाही. 1,35,000 तरुणांना 11 महिन्यापासून प्रशिक्षण देऊन ते वाऱ्यावर सोडण्यात येत आहे, अशी चिंताजनक परिस्थिती आहे. माझ्या कवितामध्ये बिघाड होत असून जर या शासनाला संविधान मान्य नसेल तर ते कलम क्रमांक 14, 16, 19, 21, 23, 39, 41 या भारतीय राज्यघटनेच्या कलमावर मी रोजगार मागत राहू, परंतु यांना संविधान मान्य नाही असं मला कधीच दिसत नाही. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी देशाचे प्रधानमंत्री 3.5 कोटी तरुणांना रोजगार देण्याचा शब्द देतात, तरी 1,34,000 तरुणांना रोजगार देऊ शकत नाही, ही शोकांतिक आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 10 लाख तरुणांना रोजगार उपलब्ध करून देतो राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, मंगलपूर बाजूला म्हणतात, तरी ते 1,34,000 तरुणांना 11 महिन्यात प्रशिक्षण देऊन नोकरी देत नाही, ही शोकांतिक आहे. ऐतिहासिक घटना. तांडावाडी वस्तीमध्ये आमच्यासारखेच तरुण होते, 12वी पदवीधर. त्यांचं पोस्टाद्वारे शिक्षण देऊन त्यांना शिक्षक म्हणत उद्योग केलं. मी स्वतः इयत्ता 3री मध्ये वर्ग शिकवलं. मी स्वतः प्रशिक्षण घेतलं 3 ते 34 दिवसाखंड. माझ्यासारख्या सर्वांना रोजगार मिळावा हीच माझी विनंती आहे, आणि यासाठी राज्य आणि केंद्र शासनाला तर संविधान मान्य नाही. विरोधी पक्षाच्या राहुल गांधींना सुद्धा कदाचित संविधान मान्य नसावं, ते फक्त निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संविधान दाखवतात आणि मतदान घेतात. आज अतुलदादा देवरे वयाच्या 34व्या वर्षी देशात म्हणून नसून तर जगाचा पहिला तरुण आहे. भारतीय राज्यघटनेच्या आधारावर आमरण उपोषण करत आहे. 6 दिवसापासून माझी दखल घेतली ही आपल्या देशासाठी शोकांतिक आहे. आपल्या देशाचं संविधान आपले राष्ट्रीय नेते सांगत आहेत, असं प्रतिशंका आहे. बोला भारत माता की, भारत माता की, संविधान संविधान. आमच्या मागण्या पूर्ण करा, नाहीतर खुर्च्या खाली करा. आमच्या मागण्या पूर्ण करा, नाहीतर खुर्च्या खाली करा. ज्यांना संविधान मान्य असेल त्यांनी पाठिंबा द्या, ज्यांना संविधान मान्य असेल त्यांनी पाठिंबा द्या. आमच्या मागण्या पूर्ण करा, नाहीतर खुर्च्या खाली करा. संविधान. जिंदाबाद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. विजय असो.